माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. आज मी ते शिजवलेले अंडे घेतले ते त्याचा आपण मसाला अंडा करूया. डायरेक्ट बघा, हे आता आपण कट करूया. अंडा शिजवलेलं अशा पद्धतीनं हे आपण पावात पण खाऊ शकतो, चपाती संग पण खाऊ शकतो. अशा पद्धतीने मुलांना असं डायरेक्ट खाऊ वाटत नाही ना, मग आपण असं हे बघा, मी कढई ठेवले, तापत गॅस लो केला, तेल टाकले. आता ह्याच्यात आपण चटणी टाकू, मीठ, हळद. बघा असं सोप्या पद्धतीनं आपण पटकन असं पण करून आपल्याला मुलांना खायला आपण देऊ शकतो. ब्रेडमध्ये म्हणा, पावामध्ये. आता मी हे करणार अशा पद्धतीनं. हे मी 3 बैदे घेतले. मला पहिले तर तुम्ही 5, 4, 6, 2 तुमच्या मनाने किती पण घेऊ शकता. तर बघा, चटणी मीठ हळद टाकून असं बैदा फ्राय अशा पद्धतीनं करायचं. असं मैदा फ्राय अशा पद्धतीनं झालं आपलं मैदा फ्राय. आता मी हे ताटामध्ये काढते. बघा, पनीर घालून आपण एकदा जरा पलटी करून म्हणजे व्यवस्थित आपला मसाला त्याला अंड्याला लावून अशा पद्धतीने असं नुसतं मुलांना दिलं कापून तर मुलं खात नाहीत. हे चटणी मीठ थोडंसं तेल टाकून आता मी हे काढते. गॅस बंद करते. अशा पद्धतीने बैगन टाकायचं. सर्व बैल काढून कढईमध्ये असे लांब कापून बैला फ्राय झालं तयार. आवडला असल्यास